माझी एक अशी विनंती आहे की हा पिक्चर बघताना तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबरच बघा. जर लग्न झालं असेल तर नवरा बायको एकत्र बघा. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकत्र बघा. आणि जर नसेल कोणीच असेल तर मित्रांच्या बरोबर बघा. पण कुणाबरोबर तरी एकत्र बसून हा पिक्चर बघा. आता असं काय आहे या पिक्चरचं वैशिष्ट्य जे मी एवढं हे रिकमेंड करायला लागलो आहे तुम्हाला की कुणातरी एकत्र बसून बघायला. पिक्चरचं नाव आहे एटर्निटी आणि याची मेन प्रोटॅगॉनिस्ट जी आहे ती आहे आपली वांडा मार्वलची वांडा तुम्हाला माहीत आहे, जिनं आपलं त्या ह्याला डॉक्टर स्ट्रेंजचं म्हणजे खाऊ कसं करून सोडलं होतं. आता मेन स्टोरी जर बघायला गेली तर स्टोरी काय आहे, वांडा यातली मरते आणि मरायच्या आधी तिचं एक पहिलं लग्न झालेलं असतं आणि लग्न झाल्यानंतर तिचा तो पहिला नवरा मरतो. मेल्यानंतर ती दुसरं लग्न करते आणि दुसरं लग्न झाल्यानंतर पिक्चरमध्ये अशी कन्सेप्ट दाखवली की जी माणसं मरतात ती मेल्यानंतर स्वर्गात जातात. तिथं त्यांना 8 दिवस दिले जातात. आता ते 8 दिवस कशासाठी असतात, त्यांनी हे डिसाईड करायचं असतं की त्यांना इथून पुढचं जे काय अनंत काळ जो आहे तो अनंत काळ कुणाबरोबर घालवायचा आहे. आता ती जेव्हा मरून स्वर्गात जाते तेव्हा तिला समजतं की तिचा जो पहिला नवरा आहे तो गेली 50 वर्षे तिची वाट बघत तिथं बसलेला आहे, कारण त्याला तिच्याबरोबर पुढचा अनंतकाळ घालवायचा आहे. आणि ती जी आहे ती पहिला नवरा मेल्यानंतर 50 वर्षे ते दुसरं लग्न केले आणि त्याच्याबरोबर संसार करत आहे, जिनं तिच्यावर प्रेम केलं, तिच्या मुलांवर वगैरे सगळं ते प्रेम केलं. आता तिच्याजवळ हा ऑप्शन असतो. हा ऑप्शन म्हणजे हे द्वंद्व असतं की ती एका डायलेमामध्ये येते की जो माझ्यासाठी एवढी 50 वर्षे इथं वाट बघत बसला आहे, मला त्याच्याबरोबर मी वेळ घालवू पुढचं जे काय आहे अनंतकाळ, की आत्ता ज्यानं सगळं सॅक्रिफाईस केलं माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी जेव्हा मी प्रॉब्लेममध्ये होते त्याच्याबरोबर. आता हा खरोखर म्हणजे एक इंटेलेक्च्युअल लेवलचं डिसिजन घेण्यासारखा म्हणजे एक मानसिक प्रश्न आहे जो खरोखर सध्या लोक खूप फेस करत आहेत. आता ती नेमकं कुणाबरोबर राहते हे तर तुम्ही पिक्चरमध्येच बघा, पण तुम्ही जर तिच्या जागी असता तर तुम्ही कुणाला सिलेक्ट केला असता, तुम्ही कुणाबरोबर राहिला असता. याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी ना तुम्ही हा पिक्चर नक्की बघा. आता पिक्चरच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगतो तुम्हाला. पॉझिटिव्ह ॲक्टिंग जबरदस्त, A1 मस्त, सिनेमॅटोग्राफी ते सगळं चांगलं वाटतं. आता निगेटिव्ह जर बघायला गेलं तर याच्यामध्ये पिक्चर थोडा स्लो आहे. आपल्याला सारखं असं वाटतं की अरे बाबा पटकन सिलेक्ट कर की, आता कर कोणाला तर पटकन सिलेक्ट, जाऊ दे आम्हाला, असं वाटत राहतं. पण वर्थ वॉच आहे. ज्यांना ड्रामा रोमांस या कॅटेगरीतले पिक्चर आवडतात तुम्ही एकदा नक्की बघा. पिक्चरचं नाव आहे एटर्निटी आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.